आज डाएटसाठी अगदी हेल्दी नाश्ता केलेला आहे. त्यासाठी घेतलेले 2 वाटे रवा, 1 वाटी बेसन, त्यात दही घातलं, मीठ घातलं आणि पाणी घालून भिजवून ठेवलं. हे 15-20 मिनिटं भिजत ठेवायचं. इकडं ब्रेडचे मी गोल गोल काप काढून घेतले ग्लासच्या साहाय्यानं. सर्व प्रकारच्या भाज्या मी बारीक चिरून मिक्सरला लावून घेतल्या. त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पण घातली आणि मीठ घातलं. त्यात हे तयार मिक्सरला लावलेल्या भाजीमध्ये तांदळाचं पीठ घातलं, कोथिंबीर घातलं, लसूण घातलं आणि धनेपूड घातलं. आता हे 15 मिनिटात आपला रवा चांगला भिजला. त्यात थोडासा इनो घालून ॲक्टिव्ह करून घेतलं आणि हे असं मिश्रण तयार केलं. आता हे तयार केलेल्या भाज्यांच्या टिक्क्या तयार केल्या आणि ते ब्रेड खाली ठेवलं एका बाउलमध्ये. वरती ती टिक्की ठेवली आणि वरून कांदा टोमॅटोचं स्लाइस घातलं आणि हे रव्याचं मिश्रण वरून ओतलं. आता हे सगळे बाउल भरून घ्यायचे आणि चांगले 15-20 मिनिटं वाफवून घ्यायचे मोदक पात्रामध्ये ठेवून. तर खूप छान हा बन तयार होतोय. खूप पौष्टिक पण आहे आणि टेस्टी पण आहे. दिसायला खूप सुंदर आहे, खायला खूप टेस्टी आहे. तुम्ही निश्चित करून बघा. कमेंटमध्ये जरूर